रेडी. महाशय, आम्ही खत कारखाना काढल्याला आज 20 वर्ष पुरी होत आहेत व आमच्याखेरीज आणखी 2-3 कारखाने निघाले आहेत. तरीही अजून खताची मागणी पुरी होऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही यंत्राच्या साहाय्याने चरबीपासून नवीन प्रकारचे खत तयार करण्यासाठी मशिनरी मागविली आहे व प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे. दरवर्षी 50,000 टन खत तयार होईल असा आमचा अंदाज आहे. आमच्या ह्या नवीन उत्पादनासाठी आम्हाला संबंध हिंदुस्थानसाठी सोल एजंट नेमावयाचा आहे. ह्या कामासाठी आपण सर्व दृष्टींनी लायक आहोत अशी खात्रीची माहिती आम्हास मिळाल्यावरून आम्ही आपणास हे पत्र लिहित आहोत. आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत पुष्कळसा स्वावलंबी झाला असला तरी शेतीचे उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने उत्तम खतांचे महत्त्व नाकारता येत नाही. त्या दृष्टीने निरनिराळ्या खतांची मागणी दिवसेंदिवस वाढल्या प्रमाणावर आहे. म्हणून आम्ही उपरोक्त उपक्रम हाती घेतला आहे. आमच्या कारखान्यास भारत सरकारची मंजुरी मिळवण्यात आम्ही यश संपादन केले आहे. नुकतेच केंद्रीय शिक्षणमंत्री आमच्या कारखान्यास भेट देऊन गेले आहेत. त्यांनी आमच्या उपक्रमाची प्रशंसा करून कारखान्याच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ते केंद्रीय सहाय्य व सहकार्य देण्याचे मोठ्या आनंदाने मान्य केले आहे. आपणही सवड काढून आमच्या कारखान्याची पाहणी केल्यास आम्हास आनंदच होईल. भेटीच्या वेळी आपण काही सूचना केल्यास त्यांचा आम्ही अवश्य विचार करू आणि शक्य तर त्या अंमलातही आणू. एजन्सीकरिता काही व्यक्ती आम्हाला भेटून व वाटाघाटी करून गेल्या आहेत, परंतु या क्षेत्रातील आपला अनुभव, लौकिक व संघटना कौशल्य लक्षात घेता आमच्या वरील कारखान्यातर्फे तयार होणाऱ्या मालाची सोल एजन्सी आपणाकडेच सोपवणे आम्हाला आवडेल. शेती उत्पादनाच्या क्षेत्रात खतांचे महत्त्व लक्षात घेऊन इतरही काही खत कारखाने सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील व्यापारी स्पर्धा दिवसेंदिवस वाढीस लागणार यात शंका नाही. आपण आमच्या मालांची सोल एजन्सी स्वीकारण्यास संमती दिल्यास त्याबाबतीत आम्हास अगदी निर्धार राहता येईल. आपल्या देशात मेलेली जनावरे तशीच फेकून दिली जातात. अलीकडे कातडी कमावण्याचे काही कारखाने निघाल्यापासून फार तर मेलेल्या जनावरांचे कातडे काढून त्यापासून पैसा निर्माण केला जातो, परंतु हाडे व मांस ही तशीच सडून जातात. त्यांचा देशाच्या शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने
व देशाच्या संपत्तीत भर घालण्याच्या दृष्टीने काही केले जात नाही ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. आमच्या या उपक्रमामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करण्यास पुष्कळच मदत होईल अशी आम्हास आशा वाटते. आपण गेली कित्येक वर्षे शेणखत व इतर सुधारलेल्या खतांचा व्यापार करीत आहात, त्यामुळे आमची एजन्सी घेण्यास आपणास आनंद वाटेल अशी आमची कल्पना आहे. आमच्या प्रस्तावानुसार आपण एजन्सी घेण्यास तयार असला तरी तसे आम्हास उलटटपाली कळवावे. आपणाकडून होकारार्थी उत्तर आल्यानंतर एजन्सीच्या अटी वगैरे तपशील ठरवता येईल. आपला विश्वास